आपण सगळ्यांनी सकाळचा वर्तमानपत्र वाचलंच असेल। सकाळच्या वर्तमानपत्रात गेले 2.5 वर्ष 2.5 ते 3 वर्ष जी गोष्ट मी वारंवार बोलते ती आज नीति आयोगनी कबूल केली। माय स्टँड इज विंडिकेटेड। 2.5 ते 3 वर्ष सातत्याने FRBM ॲक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात। आता तुम्ही म्हणाल फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे काय? जेव्हा घरात 500 रुपये येतात, आपण त्यातले 450 खर्च करतो, 50 रुपये राहतात। ती जी गॅप आहे, येणारे पैसे खर्च होणारे पैसे, घरात जर 500 रुपये आले आणि 750 रुपये खर्च केले तर मधलं जे डेफिसिट असतं हे जे मॅनेज करायचं असतं, येणारा म्हणजे कमवणारे पैसे आणि खर्च करणारे पैसे ह्याच्यातली जी गॅप असते त्या मॅनेजमेंटला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणतात। आणि कैलासवासी या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी फिस्कल मॅनेजमेंट या नावाचा एक ॲक्ट काढला, म्हणजे देशातही चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होणार नाही आणि प्रत्येक राज्यांवर काहीतरी अंकुश राहावा खर्च करायला आणि त्याला एक डिसिप्लिन यावी म्हणून अटलजींनी हा कायदा आणला। त्याच्यानंतर 10 वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये सातत्याने त्या फिस्कल FRBM ॲक्टला आणखीन ताकद देण्यात आली आणि तो पूर्णपणे अटलजींच्या काळात, त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात तो FRBM ॲक्ट हा फार गांभीर्याने सरकारने घेत आला। नंतर माननीय मोदीजींचं सरकार आलं आणि पहिले 5 वर्ष फिस्कल मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने झालं। त्यांच्या आता त्यात नंतरच्या गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने मी हा प्रश्न पार्लमेंटमध्येही विचारलेला आहे की FRBM ॲक्टमध्ये केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये काय नियंत्रण आहे, याचं नातं काय आहे? कारण का त्या ॲक्टप्रमाणे एक सर्टन लेवल नंतर कुठल्याही सरकारला पैसे खर्च करता येत नाहीत, लोन्स हवी केंद्र सरकारला ही काय पद्धतीने पुढे जाते ह्याच्यावर एक चांगला अंकुश, की दिवाळखोरी होऊ नये ह्याच्यासाठी एक अंकुश ठेवण्यासाठी सगळ्या राज्यांची चर्चा करून हा ॲक्ट अटलजींनी केला होता। आता गेले 2.5 ते 3 वर्ष सातत्याने मी या ॲक्टबद्दल बोलत आले आणि आजचा सरकारचा हा माझा डेटा नाही, हा नीति आयोगचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आज आलेला आहे। आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आज राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ह्याच्यात अतिशय घसरण, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झालेली आहे। हे माझे शब्द नाही आहेत, हे नीति आयोगाचे शब्द आहेत। फिस्कल मॅनेजमेंट ॲक्टमध्ये आपण 3 नंबरवर होतो, ते 6व्या नंबरवर गेलेलो आहोत। त्याच्यानंतर एक्सपोर्ट्समध्ये आपण गुजरात राज्याच्या मागे आलेलो आहोत। इन्व्हेस्टमेंट्समध्ये अजून तेवढंच एक थोडंसं आहे, आत्ताचा डेटा सांगतोय की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, पण ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याच्याबद्दल सातत्याने केंद्र सरकार बोलत असतं, ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन खाली गेलं आहे। झारखंड असेल, असे अनेक राज्य असतील, त्या राज्य आपल्या पुढे गेलेली आहे। हे आज वर्तमानपत्रात आता कोण आपल्या पुढे गेलेलं आहे की ओडिसा असेल, छत्तीसगडच्या तुलनेत मागासलेली राज्य ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे। ओडिसा आणि छत्तीसगड, मला आनंद आहे, कुठलाही राज्य, कॉम्पिटिशन इज व्हेरी गुड फॉर द मार्केट प्लेस, कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे या मताची मी आहे। पण कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र जो 1 नंबरला प्रत्येक गोष्टीत होता, तो आर्थिक परिस्थितीत खाली का जातोय? बाकीची राज्य जात आहेत याचा आनंद आहे। गुजरात असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, सगळ्या राज्यांचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे। शेवटी भारताचा अविभाज्य भाग म्हणून ही राज्य आहेत, आपलेच माणसं तिथे राहतात। पण त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत, आपण व्यवस्थितपणे टॅक्स भरतो, GST कलेक्शन हे रेकॉर्ड कलेक्शन हे राज्य कॉन्ट्रीब्यूट करतं देशामध्ये। तर जर GST कलेक्शनमध्ये आपण उत्तम काम करतोय, अनेक वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स या राज्यात आल्या, एवढ्या मोठ्या कंपन्या इथे उभ्या राहिल्या, अशा परिस्थितीमध्ये आज काय झालेलं आहे या राज्यामध्ये की या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आलेली आहे आणि देशामध्ये रँकिंगमध्ये महाराष्ट्र हा
राज्य खाली जात आहे हे अतिशय गंभीर विषय आहे. गेले 3 वर्ष सातत्याने मी जे बोलत आले ते आज नीती आयोगनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि हे सगळे विषय मी अतिशय गांभीर्याने जे मांडत आले पार्लमेंटला, पुन्हा आता जेव्हा बजेटचं सेशन येईल त्याच्यात मी दिल्लीमध्ये पुन्हा यातले अनेक प्रश्न मला विचारावे लागणार आहेत. आणि महाराष्ट्र सरकारला याची फार म्हणजे अभ्यास करून काहीतरी नियोजन केलं नाही तर हे राज्य प्रचंड अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. असं जेव्हा मी 3 वर्ष बोलत होते त्याच्यावर शिक्कामोर्तब आज नीती आयोगाने केलेला आहे. ती बातमी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे. याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे सरकारने आणि सरकारने आपल्याला सांगितलं पाहिजे. आपण सगळे तिथे बसले, वी आर ऑल टॅक्स पेइंग, आपण सगळे नागरिक आहोत राज्याचे. आपल्याला सरकारला उत्तर द्यावं लागेल कशामुळे ह्यांचं मॅनेजमेंट का गेलं याचं उत्तर सरकारला द्यायला लागेल ना. अनेक कारण आहेत त्याच्यात. क्लिअरली इट्स मिसमॅनेज. एक मिनिट, पहिलं फिस्कल मॅनेजमेंट संपूया. विषय येणार आहे, खूप गंभीर विषय आहे हा. विषय झाला पुढे तरच बाकीचे विषय राहतील. नाही, काही कारण असू शकतं, तेच नाही ना. त्याची जबाबदारी घ्यायला लागेल ना. एक माणूस केंद्रबिंदू आपण करू शकत नाही. नैतिकता हा शब्द म्हणला की या सरकारला आवडत नाही. पण नैतिकतेने ह्याची ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना. कारण का जसं तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर गुलाल तिन्ही पक्षांनी खेळला तसं आजच्या नीती आयोगाचं जे आहे ह्याचंही ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना, जे 5 वर्ष 2.5-3 वर्ष सत्तेमध्ये आहेत एकत्र. इट्स अ टीम वर्क. एक टीम कसं फिस्कल मॅनेजमेंट. आणि खरं तर मला विचाराल तर फायनान्स मिनिस्ट्रीचे मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर अनेक वेळा ऑब्जेक्शन्स पाहिले, पण ते कॅबिनेटमध्ये ओव्हररूल झालेले. त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीनी आणखीन असं राहायला हवं होतं का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहेच ना. शक्यता नाकारता येत नाही. कारण का जेव्हा कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन्स घेत होती त्यांनी का नाही रेटून सांगितलं की नाही, हे नाही व्हायला पाहिजे, उद्या फिस्कल मॅनेजमेंटचं खूप मोठी अडचण होईल. आणि तेव्हा ते ओव्हररूल झालेले आपण सगळ्यांनीच पाहिले, तुम्ही स्वतः ते रिपोर्ट केले. त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे. नाही, इन्व्हेस्टमेंट्स येणं आणि ॲक्च्युली त्यातल्या 99% इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्राच्याच लोकांच्या होत्या. तुम्ही दावोसचा डेटा काढून बघा, सगळ्यात जास्त परफॉर्मिंग इन ब्रिंगिंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट्समध्ये तेलंगणा ॲज अ राज्य, एक राज्य म्हणून तेलंगणा हॅज डन एक्स्ट्रॉर्डिनरीली वेल. डेटा काढून बघा तुम्ही. आणि जे त्यांनी करार केले ते महाराष्ट्राच्याच लोकांची केले, ज्याचा मला सार्थ अभिमान, आनंद वाटला. सज्जन जिंदालांचा करार झाला, अमित कल्याणींचा करार झाला. पण त्याच्यासाठी दावोसला जायची खरंच गरज होती का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण का सज्जन जिंदाल जिथे राहतात ना त्यांचं मुख्यमंत्र्यांचं घर गाडीने 3 मिनिटं आणि चालत 7 मिनिटावर आहे. अमित कल्याणी खूप वेळा मुंबईला येतात आणि मुख्यमंत्री किंवा ह्याचे मंत्री पण उदय सामंत ते पण पुण्याला अनेक कार्यक्रमांसाठी जात असतात. अमित कल्याणीला पुण्यालाही शक्य होतं भेटणं आणि मुंबईलाही भेटणं शक्य होतं. त्याला दावोसला जायची गरज होती का नाही हा एक मोठा वेगळा विषय. पण इन्व्हेस्टमेंट्स राज्यात येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे. पण ॲट द सेम टाईम फ्लिप साईड त्याची अशी आहे की एक्स्टॉर्शन जर एखाद्या राज्यात वाढली, आता तुम्ही बघा, कोरिलेट करा तुमचाच प्रश्न. ह्याच नीती आयोगमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलंय रँकिंग. का गेलंय रँकिंग? याचा अर्थ एक्स्टॉर्शन हा एक अविभाज्य भाग झाला ना. क्लिअरन्सेस वेळेवर मिळत नाहीत, एक्स्टॉर्शन होतंय. मग इन्व्हेस्टमेंट्समध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली गेलं. इट्स ऑल कोरिलेटिंग टू इच अदर. इट्स नॉट रॉकेट सायन्स, इट्स व्हेरी सिम्पल सायन्स. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. तुम्ही कोरिलेट करून बघा ना, ते क्रोनॉलॉजी बघा सगळ्याची.
त्याच्यामुळे ह्या ज्या घटना दुर्दैवाने 50 दिवस महाराष्ट्रात होत आहेत, ज्याच्याबद्दल आज लोकांना साधारण काळजी वाटणारच ना. आणि मग राजीनामाही होत नाही आणि नैतिकता तर विषय आवडतच नाही या सरकार. मग इन्व्हेस्टमेंट जेव्हा येतात तेव्हा एक्स्ट्रॉल्शन करणाऱ्या राज्याला इन्व्हेस्टमेंट्स आत्ता एक नंबरला ते क्लेम करतायत, पण हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहेच ना. आणि बाकीची राज्य ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये बाकीची राज्य आपल्या पुढे आहे, ज्याच्यात महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये देशात एक नंबरला होता. मग का वाय हॅव वी स्लिप्ड? ह्याचं पण आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि हे सगळे मी गेले 2.5 ते 3 वर्ष बोलते. आज नीती आयोग वर्बिटम माझी पार्लमेंटमधली भाषणं काढून बघा, इट इज ॲब्सोल्यूट कोरिलेटिंग. थँक गॉड आम्ही सत्तेमध्ये नाही, तर मला वाटलं तर मी त्यासाठी कट अँड पेस्ट केलंय. हे नीती आयोगचा रिपोर्ट आहे आणि मी विरोधी पक्षात आहे. हा झाला इकॉनॉमिकचा विषय सगळा. त्याच्यामुळे माझी एवढीच सरकारला विनंती राहील की नीती आयोगचा रिपोर्ट हा अतिशय गांभीर्याने या सरकारने घ्यावा. तो त्यांचा शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील, कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा एवढं मोठं ॲलिगेशन आलेलं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी, त्या मंत्री पण नव्हत्या, त्या फक्त खासदार होत्या, तरी त्यांनी राजीनामा दिला होता नैतिकतेवर. आणि अशी किती उदाहरणं देऊ. आणि ह्याच्यात हा राजकीय विषय नाहीच आहे, हा एक सामाजिक. तुम्ही बघा नीती आयोगचा रिपोर्ट पण म्हणतो की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं रँकिंग खाली गेले आहे, आर्थिक आणि सामाजिक. तर ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहेच ना त्याच्यात. आणि आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या. आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय. अजून काय पुरावे? मला आठवत असेल अनिल देशमुख साहेब, संजय राऊत साहेब, नवाब भाई आणि भुजबळ साहेब, या सगळ्यांना IQ बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष जेलमध्ये IQ बातम्यांवर गेले होते. इथे तर डॉक्युमेंट आहेत. आणि सत्तेमधले आमदार पण, म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा, म्हणजे बजरंग अप्पांचा असेल, माझा म्हणा, जितेंद्र आव्हाडांचा म्हणा, रोहित पवार म्हणा, आम्ही सगळे विरोधक, शिवसेना असेल, काँग्रेस, आम्ही सगळे विरोधक, आम्हाला एका बाजूला ठेवा. पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मला अशा 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या. आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं. हो, जरूर करावी. आम्हाला काय अडचण नाही, आम्ही तर कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहोत. फकीर आहे हम लोग, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही चुकीचं काम करत नाही. रामकृष्ण हरी, जरूर आमची इन्क्वायरी करावी. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना. आणि प्रश्न आहे,
मला याची काय माहिती नाही आणि इट्स नॉट माय बिझनेस इदर. माझा लिमिटेड पॉईंट आहे की 50 दिवसापूर्वी ह्या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय. या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा. नाही त्या मला कोणीतरी पाठवलं पण इज मच मच बेटर. ते उद्यापासून लोकांना भेटायला पण लागतं. उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांची. मला सांगता येणार नाही कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड कळतं थोड्यावरच. ह्या माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या, मंत्री होत्या. त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे. आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये, त्यांचं स्टेटमेंट आले त्या स्वतः तिथे आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी. जर निरंजन देवीच म्हणतायत की मिसमॅनेजमेंट आहे, ज्या स्वतः तिथे आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या, तर जर त्याच जर म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर. माझी आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे, मी सगळे प्रश्नांना उत्तर देईन. मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका. माझी हात जोडून बाकी कुठलाही प्रश्न विचार, मी म्हणजे माझ्या पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल, पण पालकमंत्र्यांवर विचारू नका. कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो. पण या राज्यामध्ये जेव्हा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार एवढं मोठं आव्हान, फिस्कल डेफिसिटचा एवढा मोठा नीती आलेला आहे, संतोष फरार अजून त्यातला एक खुनी, सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाहीये, अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्र्याबद्दलच वादविवाद होत असतील तर खरंच बाबा रामकृष्ण हरी. माझी म्हणजे मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की ह्या प्रश्नाचं उत्तर मला देणं अशक्य आहे. कशामध्ये? शेल कंपनीज. नाही कसं आहे, आपल्याला जर आठवत असेल तर देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा IQ बातमींवर झाले. ह्याच्यामध्ये अवधा नावाची कंपनी आहे, अवधा कंपनीच्या मालकानीच स्वतः, मालक नाही तिथल्या एम्प्लॉईनी FIR केलेला आहे, ज्याच्यात त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की आमच्याकडून एक्स्टॉर्शन करण्यात आलं. ह्या देशामध्ये PMLA ॲक्ट जेव्हा आणला तो मनमोहन सिंग साहेबांनी आणला आणि त्याच्यात PMLA ॲक्टमध्ये एक्स्टॉर्शन हा या देशात गुन्हा आहे, तो लागला तर ED लागते तुमच्यावर. तर जर वाल्मिक कराड अनवर हा आरोप आहे, ज्याचा FIR आहे, त्याच्यात एक्स्टॉर्शन शब्द वापरलेला आहे, तर मग ED इज द बट ऑब्व्हियस ना, जे त्याच्या याचिकेची गरजच नाही. इट इज ऑब्व्हियस ED आतापर्यंत जर IQ बातमीवर देशमुख साहेबांवर, संजय राऊत साहेबांवर, नवाब मलिकांवर आणि भुजबळ साहेबांवर ED लागली, ते IQ गोष्टींवर डॉक्युमेंट्स पण नव्हते. इथे तर डॉक्युमेंट्स आहेत. मला असं वाटतं कुठलंही सरकार असेल त्यांनी इन्क्वायरीज जर त्यांना वाटत असेल तर त्या जरूर सरकारने कराव्या. मी कुठल्याही इन्क्वायरीच्या विरोधात नाही. आता आम्हालाच किती वेळा विरोधात बसल्यावर इन्कम टॅक्सची नोटीस येतेच.
आम्हाला तर सवय झाली, म्हणजे विरोधात एखादं भाषण केलं पार्लमेंटमध्ये की त्या दिवशी एक 3 तासात, आणि त्याची कोणाला मी वाचून दाखवली आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे इन्क्वायरी असेल त्याला मला काय फार, आणि कधी कधी ती सगळ्याच इन्क्वायऱ्या फेअर असतात नाही असतात. भुजबळ साहेबांच्या केसमध्ये पाहिलेलं आहे, देशमुख साहेबांच्या केसमध्ये पाहिले, राऊत साहेबांच्या केसमध्ये पाहिले. त्यामुळे तिथे दोनच ऑप्शन्स असतात, इधर वॉशिंग मशीन किंवा लढत राहा. आज रिपोर्ट होतोय तयार, फायनल मीटिंग आहे. नाही, रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही कसं बोलणार. एक तर बाळ्या मामा आमच्या वतीने त्या कमिटीत होते, ती एक JPC आहे. JPCचा काल वर्तमानपत्र होतं. तर आज मीटिंगमध्ये काय झालं हे मला माहिती नाही, कारण का मी त्याची कमिटीची मेंबर नाही. पण JPCची जी कमिटी होती त्याच्यात जे मतदान झालं त्याच्यामुळे बरेच वादविवाद झाले. हे आपण सगळे रोज आपणही सगळे रिपोर्ट करताय. तो रिपोर्ट आज शेवटची मीटिंग असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. म्हणजे पुढच्या आता पार्लमेंटमध्ये तो रिपोर्ट टेबल होईल. वी आर ऑल अंडर ओथ.